एकीकडे 1400 वर्ष जगलेले योगी चांगदेव महाराज वाघावरती स्वार होऊन हातात सापाचा चाबूक घेऊन आपल्या शक्तीचं प्रदर्शन करायला येत आहेत, आणि दुसरीकडे अवघ्या काही वर्षाचा एक कोमल बालक संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या भावंडांसह एका साध्या निर्जीव भिंतीवरती बसले आहेत. चांगदेवांचा गर्व हरण करण्यासाठी हा बालक त्या भिंतीला आज्ञा देतो आणि ती दगडविटांची भिंत चक्क हवेत तरंगत चालू लागते. हा केवळ चमत्कार नव्हता, तर तो अहंकारावर झालेला भक्तीचा विजय होता. पण या अचाट शक्तीमागे एका पोरक्या बालकाचा किती मोठा संघर्ष होता हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या परमात्मा कथासागर या चॅनेलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा. महाराष्ट्राच्या मातीला एक वेगळाच गंध आहे, भक्तांचा आणि शक्तीचा. याच मातीत पैठणजवळ भीमा नदीच्या शांत काठावर वसलेलं आपेगाव. सन 1275 ची ती वेळ. आकाश प्रसन्न होतं, पण विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंच्या आयुष्यात वादळ घोंगावत होतं. विठ्ठलपंतांनी संन्यास सोडला आणि गुरूंच्या आज्ञेवरून ते पुन्हा संसारात आले. पण समाजाला हे मान्य नव्हतं. संन्यासाची मुलं म्हणून निवृत्ती ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई या चारही भावंडांना समाजाने वाळीत टाकलं होतं. गावातील लोक त्यांना दगड मारायचे, अन्न पाणी नाकारायचे. कल्पना करा, ज्या वयात मुलांनी खेळावं, बागडावं, त्या वयात ही मुलं घराबाहेर पडली की लोक दरवाजे बंद करायचे. पण ज्ञानेश्वरांच्या डोळ्यात राग नव्हता, तर अथांग करुणा होती. शेवटी समाजाला प्रायश्चित्त देण्यासाठी आई वडिलांनी प्रयागाला जाऊन देह त्यागला. आता उरली होती फक्त 4 पोरकी मुलं, आणि समोर होता अथांग संघर्ष. आई वडिलांच्या मृत्यूनंतर शुद्धीपत्र मिळवण्यासाठी ही मुलं पैठणला गेली. तिथे विद्वान पंडितांची मोठी सभा भरली होती. अहंकारी पंडित ज्ञानेश्वरांना म्हणाले, अरे, ज्ञानेश्वर नाव ठेवून कुणी ज्ञानी होत नाही. समोरून चाललेल्या त्या रेड्याचं नावही ज्ञानेश्वरच असू शकतं. मग तुमच्यात आणि त्याच्यात काय फरक राहिला? ज्ञानेश्वर महाराज शांतपणे स्मित हास्य करत म्हणाले, महाराज, चराचरात तोच पांडुरंग आहे जो माझ्यात आहे, तोच त्या रेड्यातही आहे. सभेत हास्याची कारंजी उडाली. पंडितांनी आव्हान दिलं, असं असेल तर या रेड्याकडून वेद वदवून दाखव. ज्ञानेश्वर महाराज उठले. त्यांनी त्या रेड्याच्या मस्तकावर आपला कोमल हात ठेवला, आणि काय आश्चर्य, त्या मुक्या प्राणाने मान उंचावली आणि स्पष्ट आवाजात ऋग्वेदातील मंत्र म्हणायला सुरुवात केली. संपूर्ण पैठण हादरलं. पंडितांचे गर्व गळून पडले आणि त्यांनी माऊलीच्या चरणी लोटांगण घातलं. ज्ञानेश्वरांच्या कीर्तीचा सुगंध वाऱ्यासारखा पसरला. हे ऐकून तापी नदीच्या काठावर राहणारे चांगदेव महाराज अस्वस्थ झाले. 1400 वर्ष जगलेले, योग विद्येत निष्णात असलेले चांगदेव वाघावरती बसून हातात सापाचा चाबूक घेऊन ज्ञानेश्वरांना भेटायला निघाले. त्यांना आपली शक्ती दाखवायची होती. तिकडे आनंदित माऊली आणि त्यांची भावंड एका जुन्या भिंतीवरती बसून ऊन खात होते. लांबून धूळ उडत होती. येणारे चांगदेव दिसत होते. मुक्ताई म्हणाली, दादा, बघा, हे योगी चांगदेव वाघावरती बसून येत आहेत. ज्ञानेश्वर महाराज हसले आणि म्हणाले, चांगदेव सजीव वाघावरती बसले आहेत. आपण या निर्जीव भिंतीला चालूया. माऊलींनी भिंतीवरती थाप मारली आणि ती निर्जीव भिंत हवेत तरंगत चालू लागली. जेव्हा चांगदेवांनी पाहिलं की एक बालक चक्क भिंत चालवत येतोय, तेव्हा त्यांना समजलं की आपली योग शक्ती माऊलींच्या भक्तीपुढे काहीच नाही. ते वाघावरून उतरले आणि माऊलींच्या चरणी झुकले. तिथेच माऊलींना त्यांना चांगदेव 65 द्वारे उपदेश केला. एके दिवशी मुक्ताईला मांडे खाण्याची इच्छा झाली होती, पण घराबाहेर पडल्यावर कुणी कुंभार त्यांना खापर देईन. विसोबा खेचर नावाच्या माणसांनी तर सगळीकडे बंदी घातली.
मुक्ताई रडू लागली. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, मुक्ते, रडू नकोस, तू पीठ तयार कर, मी तुला खापर देतो. माऊलीने डोळे मिटले, योगाग्नी प्रज्वलित केला आणि त्यांची पाठ लाल बुंद तव्यासारखी तापली. त्यांनी सांगितलं, मुक्ते, माझ्या पाठीवर मांडे भाजून घे. मुक्ताईने माऊलींच्या पाठीवरती मांडे भाजले. हे दृश्य पाहून लपून बघणाऱ्या विसोबा खेचरचं हृदय परिवर्तन झालं आणि तो माऊलींचा निस्सीम भक्त झाला. नेवासे येथे एका खांबाला टेकून ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी सांगितली. त्यांनी संस्कृतमधील गीता सोप्या मराठीत आणली, जेणेकरून सामान्य शेतकरी कष्टकरी माणसालाही देव कळला पाहिजे. ग्रंथ पूर्ण झाल्यावर गुरु निवृत्तीनाथांनी विचारलं, ज्ञाना, आता तुला काय हवं? तेव्हा माऊलींनी स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. त्यांनी मागितलं पसायदान, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढव. म्हणजे ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांचंही भलं होऊ दे. केवढी ही समाक्षीलता. कार्तिकी एकादशीचा तो दिवस. वयाच्या 21व्या वर्षी माऊलींनी ठरवलं, आता या देहाचं कार्य संपलं आहे. आळंदीच्या इंद्रायणीच्या काठावर समाधी सोहळा सिद्ध झाला. नामदेव महाराज रडत होते. सोपान मुक्ताईंचे डोळे पाणावले होते. संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात डुबाला होता. ज्ञानेश्वर महाराजांनी शांतपणे समाधी विवरात प्रवेश केला. त्यांनी डोळे मिटले आणि ध्यानस्थ झाले. पुंडलिक आणि नामदेवांनी समाधीची शिळा ठेवली. लोक म्हणत होते माऊली गेले, पण खरं सांगू, माऊली गेलेच नाहीत. आजही आळंदीत इंद्रायणीच्या लाटांवर त्यांचं नाव ऐकू येतं. आजही जेव्हा एखादा वारकरी ज्ञानोबा तुकाराम म्हणतो, तेव्हा माऊली त्यांच्या श्वासात प्रकट होतात. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे केवळ एक नाव नाही, तर तो या जगाला मिळालेला प्रकाशाचा एक अखंड स्रोत आहे. ज्यांनी आयुष्यात पावलोपावली अपमान सोसला, पण जगाला देताना फक्त आणि फक्त पसायदान दिलं. त्यांनी दाखवून दिलं की शब्दात जर सत्य आणि हृदयात जर करुणा असेल, तर रेडाही वेद बोलू शकतो आणि निर्जीव भिंतही चालू शकते. आज शतकानंतरही मराठी भाषेच्या प्रत्येक अक्षरात आणि वारकऱ्याच्या प्रत्येक टाळात माऊलीचं अस्तित्व जाणवतं. ते आजही आपल्याला जगण्याची नवी दिशा दाखवत आहे की कितीही संकट आली तरी ज्ञानाचा दिवा विझू देऊ नका. अशा या ज्ञानाच्या सागराला, भक्तीच्या माहेरघराला आणि अवघ्या विश्वाच्या लाडक्या माऊलींना मानाचा मुजरा. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या परमात्मा कथासागर या चॅनेलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.